उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत महाकुंभ मेळ्याचं आयोजन करण्यात आलंय। प्रयागराजमध्ये यमुना, गंगा आणि सरस्वती नद्यांचा संगम असून या संगमावर स्नान करण्यासाठी भाविक येतात। पण या महाकुंभ मेळ्यात 13 वर्षाच्या मुलीने संसाराचा त्याग करण्याचा निर्णय घेतलाय। तिने असा निर्णय का घेतला, याच्या मागे नेमकं कारण काय आहे हे आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। आग्रा येथील राखी सिंहचे कायम IAS अधिकारी होण्याचं स्वप्न राहिलंय, पण प्रयागराज येथील महाकुंभ शिबिराच्या भेटी दरम्यान तिच्या पालकांसह तिनं तिचं जीवन बदलण्याचा निर्णय घेतला। या किशोरवयीन मुलीला महाकुंभमध्ये सांसारिक जीवनापासून अलिप्त राहण्याची भावना जाणवली आणि तिनं साध्वी होण्याचा निर्णय घेतला। गंगेत स्नान केल्यानंतर गुरुग्राम येथून आलेल्या जुन्या आखाड्याचे संत कौशल्यगिरी यांनी वेद मंत्राच्या उच्चारात राखीला शिबिरात दाखल केलं आणि तिचं नाव गौरी ठेवलं। गौरीचं पिंडदान 19 जानेवारी रोजी शिबिरात होणार आहे। सर्व धार्मिक विधी केले जातील। तेव्हापासून मुलगी गुरुच्या कुटुंबाचा एक भाग बनेल आणि तिच्या मूळ कुटुंबापासून दूर जाईल। मुलीची आई रीमा सिंग यांनी याबाबत सविस्तर संवादही साधलाय। रीमा म्हणाल्या की कौशल्यगिरी महाराज यांच्या सांगण्यावरून त्या आपल्या पती संदीप सिंह आणि 2 मुलींसह मागील महिन्यात महाकुंभाच्या या शिबिरात सेवा करण्यासाठी आल्या होत्या। त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मुलीने एक दिवस त्यांना सांगितलं की ती साध्वी बनू इच्छिते। ही प्रभूची इच्छा म्हणून आम्ही तिला कोणताही विरोध केला नाही। रीमा सिंह यांनी सांगितलं की त्यांची मुलगी राखी आणि 8 वर्षीय निक्की यांना शिकवण्यासाठीच त्यांनी आग्रा शहरात भाड्याच्या घरात राहण्याचं ठरवलं। त्यांचा नवरा या ठिकाणी पेठ्याचं दुकान चालवतात। त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी राखी हिचं स्वप्न IAS अधिकारी होण्याचं होतं, पण महाकुंभ मेळ्यात अचानक तिच्या मनात वैराग्य निर्माण झालं। कुटुंबाने कोणत्याही दबावाखाली न येता मुलीला दान केलं। संदीप सिंह आणि त्यांची पत्नी खूप काळापासून आमच्याशी जोडले आहेत। कुटुंबाच्या इच्छेनं राखीला आश्रमात स्वीकारलं गेलंय आणि आता ती गौरी म्हणून ओळखली जाईल, अशी माहिती जुन्या आखाड्याचे महंत कौशल्यगिरी महाराज यांनी दिली। तुम्हाला तुमच्या मुलीची चिंता वाटत नाही का, असा सवाल रीमा सिंह यांना विचारण्यात आला होता। त्यावर त्यांनी अत्यंत मार्मिक उत्तर दिलं। आई म्हणून ही चिंता नेहमीच असते की त्यांची मुलगी कुठे आहे आणि कशी आहे। नातेवाईक विचारतात की अखेर त्यांनी मुलीला दान का केलं। आम्ही त्यांना सांगतो ही तर प्रभूची इच्छा आहे, असं रीमा सिंह म्हणाले। गौरीचे पिंडदान आणि इतर धार्मिक संस्कार हे 19 जानेवारीला केले जाणार आहेत।